उन्हाताना असं बसलेत आणि त्यांचं ना ऑपरेशन घेता हे असं दिसतं, असं झालंय हे. अरे बापरे असं काय कडकच खाल्ला पाहिजे. ते मग ही आषाढी एकादशी काय एवढी अशीच काय खास नाही वाटली बाबा, हो ना. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू निशा लाईफस्टाईल ब्लॉग अँड इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. तर आज आहे आषाढी एकादशी, त्यामुळे तुम्हा सर्वांना आमच्या दोघांच्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज ना दोघांचा पण उपवास आहे. ॲक्च्युली त्यांचं कायम एकादश असतेच पंधरवड्याची, पण आज माझी पण आहे आषाढी एकादशी, तर आपण सगळेजण करतो. त्यामुळं आज दिवसभर फक्त उपवासाचं असणार आहे, जे काही असेल ते. तर मी त्यासाठी म्हणजे संध्याकाळी करणार आहे मी ती रेसिपी. त्यासाठी मी उपवासाचा डोसा म्हणजे फक्त वरी शाबू वापरून ते करणार आहे मी, आणि झटपट होतो तो बऱ्यापैकी. त्यामुळे मला ते करायचं आहे. त्यासाठीच काही काही लागणारं साहित्य आहे ना, तर ते आम्हाला आता घ्यायला जायचं आहे. बाकीची सगळी कामं माझी आवरलेली आहेत, आता त्यांचं पण आवरले. आधी ते घेऊन येतो, मग मला घरी सोडून परत ते जातील त्यांच्या कामावर. त्यामुळे आज आम्ही दोघं पण दिवसभर काय काय करतोय ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो. त्यामुळे ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. इथं आजोबा आहेत ना, ते बसलेत उन्हातानाचं बसलेत, आणि त्यांचं ना ऑपरेशन झालं डोळ्याचं, तरी पण तेवढे उन्हातानाचं बसलेत. मग ह्याने बोलले की इथूनच घे केळी. आता वेफर्स घ्यायला आलोय, केळी घेतली, आता वेफर्स घेतली. पिवळंच घेऊया ते. आता हे दही आणायला गेले, दही आणि वरी तेवढी पाहिजे मला, ते तेवढं राहिले. बाकी सगळं घेतलंय मी, तर एवढंच राहिले आता. तर आज उपवास असल्यामुळं मी उपवासाचे डोसे करणार आहे, म्हणजे वरी आणि शाबू न भिजत घालता झटपट होणारे आहेत ते. तर त्याचं तुम्हाला मी साहित्य दाखवते. एकदम साधं सोपं असं. एक वाटी, तुम्ही जी वाटी घ्याल ना वरीची, तर त्याच वाटीनं दही पण घ्यायचं. एक वाटी वरी घेतले मी, एक वाटी दही आहे, आणि पाव वाटी शाबू घ्यायची. तर आता मी हे भाजून घेणार आहे. शाबू आणि वरी भाजून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी वरी भाजून घ्यायचं. एक वाटी वरी घेतली, ती भाजून घेऊया आता. मंद आचेवर भाजून घ्यायचं. शाबू वेगळे भाजायचे आणि वरी पण वेगळी भाजायची. आता वास पण येतोय छान असा भाजलेला, त्यामुळे आता आपण काढून घेऊया. मला साधारण 2 ते 3 मिनिटं लागलीत मंद आचेवर भाजण्यासाठी. आता आपण हे शाबू भाजून घ्यायचे, हे पण मंद आचेवरच भाजायचेत. इथं आपला साबुदाणा पण भाजून झालाय. हे भाजण्यासाठी मला जरा वेळ लागला खरं, 3 ते 4 मिनिट लागले. बघू शकता आता तुम्ही, इथं एकत्रच केले मी. वरी पण करपलेली नाही आपली, किंवा शाबू पण नाही करपलेला, व्यवस्थित भाजलं गेलं एकदम खमंग असं. आता आपण ह्याला गार करायला ठेवायचं. गार झाल्यावरच हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यायचं, एकदम बारीक असं, तोवर वाटायचं नाही. आता तुम्ही म्हणणार की ही वरी का वेगळी भाजली आणि शाबू का वेगळे भाजले, तर शाबू भाजायला थोडा वेळ लागतो आणि वरी पटकन भाजली होते, त्यामुळं मी वेगळं वेगळं भाजलं. आणि ते नंतर आपण एकत्रच करायचं. फक्त भाजायला वेगळा वेगळा टाईम लागतो, त्यामुळं आपण ते एकत्र भाजायचं नाही, वेगळं वेगळंच भाजायचं. तर मिक्सरला इथं मी वाटून घेतलंय, छान असं बारीकसं वाटलं. हे पातेल्यात काढून घेते मी हे पीठ. ही 1 वाटी दही घेतलंय आपण, ते सगळं घालून घ्यायचं इथं. साधारण मी 2 वाटी, ज्या वाटीनं आपण दहीचं मेजरमेंट घेतलं होतं, तर त्याच वाटीनं मी 2 वाट्या पाणी घेतलं यामध्ये, आणि हे असं विस्करनं मिक्स करून घेते. तर आता आपलं बॅटर साधारणतः हे असं दिसतं, असं झालं हे. म्हणजे एक 20 मिनिटातच तुम्हाला पटकन करून खायचे असतील तर तुम्ही तसं पण करू शकता. 20 मिनिटं जरी ह्याला रेस्टिंग पिरियड दिला तरी पण चालते, पण मी हे संध्याकाळी करणार आहे, ते आल्यावर 7 वाजता आम्ही करणार आहे, तर त्यामुळे मी ते ठेवले. पण तुम्हाला जर का हवं असेल ना की 20 मिनिटातच मला लगेच करायचं आहे, तर तुम्ही आता ह्याला 20 मिनिटं ठेवू शकता झाकून, नंतर लगेच डोसे करायला घ्यायचे ह्याचे.
आता बाकीची सगळी तयारी झाली आहे माझी डोस्यांसाठीचं. इथं बटाटे पण मी उकडून ठेवले, उकडून आता गार करत ठेवते. त्यांना म्हटलं आधी खोबऱ्याच्या चटणीसाठी खोबरं मला पाहिजे, त्यामुळं ते सध्या आता इथं नारळ फोडून द्या म्हटलं त्यांना. आणि संध्याकाळ, आज काही साबाळ नाही आहे, काय नाही आहे, छान आहे वातावरण. मुलांना तर सलग 2 दिवस सुट्ट्या मिळाल्या, सॅटर्डे संडे. झालेला आपला नारळ सोलून. आता फोडा. पाडणं येत नसणार आहे पाणी, खूप दिवस झालेत. आहे का नाही? अरे बापरे. असा काय येतो आहे, पण आत बहुतेक आहे चांगलं. चांगला आहे का तो वाळला आहे. खोबरं असं पूर्ण सुकं झालंय. त्यात पाणी पण नाही आणि ते काहीच नाही, म्हणजे चटणी नाही होऊ शकत ह्याची. आता शेंगदाण्याचीच करायला पाहिजे. शेंगदाणे मला नाही आवडत. मग काय कशाची करायची मग? चटणीच नको. चटणी नको? चटणी नको मग फक्त डोसा आणि बटाट्याची भाजी करायला पाहिजे. डोसा आणि बटाट्याची भाजी कर, बाद झालं. चालतं, तसं पण चालेल. होते नारळ भरपूर भरपूर आहेत ऍक्च्युअली, ते पण आता फोडून घ्यायला पाहिजे खरं नारळ ते सगळे. आता वाशीला घेऊन जाऊ. त्याचं वाशीला घेऊन जायला पाहिजे, कारण सुकं खोबऱ्याचं तरी निघतंय त्याच्यातून ना. मग ते खराब व्हायचं. हा ना, तर ते पण खराब होणार. हे काय आहे, खूप सारे नारळ आहेत ते. आता बघूया कसं काय होतं. फक्त मग चटणी नको ना. डोसा आणि बटाट्याची भाजी करते मग. डोसा आणि बटाट्याची भाजी उपवासाची. 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 मीठ आणि कोथिंबीर झालं एवढंच. आता हे मिक्स करायचं. झालं तयार आपलं बॅटर. तर आता आपण डोसा करायला घेऊया. छान झाला डोसा आपला. इथं तयार आहे आपली उपवासाची बटाट्याची भाजी. आता दिले ह्यांना मी करून, कारण ते कुरकुरीत आहे ना, तर वरच ते खायला लागते. ते सांगतील आता, कारण मी पण पहिल्यांदाच ट्राय केलं हे. कसं झालं? कडकच खायला पाहिजे आता. हां, कडकच खायला पाहिजे. ते म्हणूनच दिलं. ते गरम गरमच खायला लागते. आता तिकडं होतंय तर म्हटलं तुम्ही बसून घ्या. गरम गरमच खायला पाहिजे. दोघांनी पण खाऊन घेतले डोसे. ते चांगले झाले होते, पण त्याला चटणी पाहिजे होती खोबऱ्याची, म्हणजे ते थोडंसं लावून खायला बरं पडते. नाहीतर मग ते सुकं सुकं होतंय सगळं दोन्ही पण, हो ना. चटणी पाहिजे त्याला खोबऱ्याची. खोबऱ्याचीच पाहिजे त्याला चटणी. जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये बोलले होते ना, की असं थोडं मिस करतोय आम्ही गावाला. तर आज ते वाटलं थोडंफार, पण ठीक आहे. कारण कुठं आम्हाला इथं पण जाता नाही आलं मंदिरात, काहीच नाही. त्यामुळं जरा ही आषाढी एकादशी काय एवढीच काय खास नाही वाटली बाबा, हो ना. हां, आपल्यासाठी म्हणजे, कारण इथं पण असं मुलं सगळी आज सुट्टी होती, त्यामुळं त्यांचं सुरू होतं. काल सगळ्यांच्या शाळेमध्ये सेलिब्रेट झाली होती ना. आज दिवसभर पोरं बाहेर दंगा. हां, आज अजून पण सुरू आहे दंगा, ऐकू येत असेल तुम्हाला मुलांचा. त्यामुळे असं थोडं जरा वाटलं सुनं, पण ठीक आहे. लवकरच जाणार आहे आम्ही कोल्हापूरला, त्यामुळं तुम्हाला काही दिवसानंतर कोल्हापूरचे ब्लॉग बघायला मिळतील. त्यामुळं छान वाटते मला पण. 1-2 ते 4 दिवसाचा प्रश्न आहे फक्त, आम्ही जाणार आहेत. तर असा होता आमचा आजचा दिवस. हा ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.